हाय, हॅलो सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर समोरच बघून तुम्हाला समजच असेल की आज मी काय दाखवणार आहे आणि कुठे गेली होती, काय केलं होतं ते. तर आज गेलो होतो आम्ही एका ताईकडे. त्यांच्या मूर्तीची स्थापना होती आणि मुलांचा बड्डे पण होता त्यांच्या. तर त्यांनी परित्रण पाठवलं होतं. तर मग सकाळीच तयारी वगैरे केली मस्त, अंघोळ वगैरे करून आणि आम्ही गेलो तिकडे वंदनेसाठी. आणि तिथं मस्त असं भंतेजी एवढे छान प्रवचन देत होते की खूपच मस्त. आणि सकाळीच मी साधीच असं आलूची भाजी बनवली होती, चटणी आणि चपाती वगैरे टाकून घेतली होती. कारण की मी आणि छोटू तर गेलो होतो तिकडे पूजेसाठी, पण याचे पप्पा गेले होते त्यांच्या कामावर. त्याच्यामुळे मग त्यांचा डब्बा करून दिला आणि आम्ही तिकडे गेलो. आणि एवढे छान छान सांगत होते ते की खूपच म्हणजे छान वाटत होतं असं ऐकायला. आणि त्याच्यानंतर मग मस्त असा पिनू पण तिथे एवढा छान खेळत होता ना, की लहान लहान मुलं पण होते आणि बलून्स वगैरे होते, तर त्याच्यासोबत खेळत होता. इकडे जाई तिकडे जाई, या रूममध्ये तिकडे रूम त्या रूममध्ये, आणि त्या दादासोबत मस्त खेळत होता, तो एन्जॉय करत होता. काही त्रास वगैरे काही नाही दिला त्यांनी. आणि असं मस्त बघा ते बलूनसोबत किती छान खेळत आहे तो. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मग शेंगदाणे पडलेले होते याचे तीळ संक्रांतीचे. तर मग त्याचं काहीतरी बनवावं म्हटलं. तर काय बनवावं तर काही सुचत नव्हतं. त्याच्यामुळे मग डायरेक्टच भाजून घेतले मी गॅसवर, असे चांगले बारीक म्हणजे मीडियम गॅसवर. त्याला चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग गूळ पण बारीक करून घेतला होता एका साईडला. आणि संध्याकाळचा टाईम होता, म्हणजे आव्हानचा टाईम झाला होता यायचा, तर मग त्यांच्यासाठी चाय पण ठेवला होता आणि गूळ पण किसून झाला होता बाहेर. आणि काही नाही, फक्त मिक्स करून घेतलं मिक्सरमधून काढून असं शेंगदाणे आणि गूळ असंच खायला. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर, त्याचीच तयारी करत होती मी संध्याकाळी. आणि तयारी वगैरे करून मग आम्ही गेलो बाहेर. असं काही थोडंसं काम होतं, त्याच्यासाठीच गेलो होतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी. घरी येताना काही जास्त म्हणजे फक्त हे दिसले होते, खारी आणि ब्रेड दिसले होते दुकानामध्ये, तर मग तेच घेऊन आलो होतो आम्ही. आणि असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.